चला बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. पहिल्यांदा फिगर काढूया. 1 2 3 आणि हे 4. 1 2 3 4 बी ए बी सी एम पी. In figure ABC and AMP, AMP are two right angled triangles, right angled triangles, comma, right angled at B and M respectively. Full stop. Prove that number 1, triangle ABC similar to triangle AMP. Number 2, CA upon PA equal to BC upon MP. चला एक्झाम्पल नीट वाचूया जरा मन लावून. ए बी सी हा ए बी सी पहिला, ए एम पी दुसरा. हे दोन ट्रँगल बघा. टू राईट अँगल्ड ट्रँगल्स, राईट अँगल्ड ॲट बी अँड एम. म्हणजे बी जवळ राईट अँगल आहे आणि एम जवळ एक राईट अँगल आहे बघा. राईट अँगल्ड ॲट बी अँड एम ही मार्किंग केली राईट अँगलची. प्रूव्ह दॅट ए बी सी अँड ए एम पी आर सिमिलर. ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल ए एम पी. ए बी सी म्हणजे हा अलीकडचा उभा आणि ए एम पी म्हणजे हा. हे दोन ट्रँगल सिमिलर आहेत, प्रूव्ह करा. सी ए अपॉन पी ए इक्वल टू बी सी अपॉन एम पी. तर आपण काय करू, ह्या दोन ट्रँगलचा विचार करू. ए बी सी हा आणि दुसरा कोणता ए एम पी हा. या ट्रँगलमध्ये हा राईट अँगल आहे, हे पहा. या ट्रँगलमध्ये हा राईट अँगल आहे आणि या ट्रँगलमध्ये हा सुद्धा राईट अँगल आहे, म्हणजे ईच ऑफ 90 डिग्री. पुन्हा या ट्रँगलचा अँगल ए आणि या ट्रँगलचा अँगल ए कॉमन अँगल आहे बघा. हे दोन्ही ट्रँगलमध्ये आहे हा. मग थोडं विचार करा, ह्या ट्रँगलमध्ये कॉमन अँगल 90 डिग्री म्हणजे ए ए आणि या ट्रँगलमध्ये कॉमन अँगल 90 डिग्री म्हणजे ए ए. ए सिमिलॅरिटी क्रायटेरियनच्या आधारे हे दोन ट्रँगल काय होतात, सिमिलर. मग प्रूफ. इन ट्रँगल ए बी सी हा कॉमन अँगल 90 तिसरा. ए बी सी कसा क्रम घेतला बघितलं का. कॉमन अँगल 90 तिसरा, तर ह्याचा क्रम कॉमन अँगल 90 तिसरा ए एम पी. इन ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल ए एम पी. इन ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल ए एम पी कॉमा. पहिल्यांदा कॉमन अँगल घेऊया. अँगल ए इक्वल टू अँगल ए. अँगल ए इक्वल टू अँगल ए. हे दोन अँगल आहेत बरं का. अँगल ए या ए बी सी ट्रँगलमधला आणि अँगल ए या ए एम पी ट्रँगलमध्ये. अँगल ए इक्वल टू अँगल ए ह्याला रिजन कॉमन अँगल. पुन्हा अँगल ए बी सी हा इक्वल टू अँगल ए एम पी. हे दोघं इक्वल आहेत ना.
अँगल ए बी सी इक्वल टू अँगल ए एम पी, ह्याला रिजन ईच 90 डिग्री, ईच 90 डिग्री. अँड सो हा कॉमन अँगल हा पण ईच 90 डिग्री. आणि हे ए ए टेस्टच्या ए क्रायटेरियनच्या आधारे काय होतात, सिमिलर. सो ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल ए एम पी, ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन. अँड सो आता आपल्याला माहीत आहे, इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर देन अँगल ए इक्वल टू अँगल ए, अँगल बी इक्वल टू अँगल एम, अँगल सी इक्वल टू अँगल पी, असं होतं बघा. पण अँगल नाही घ्यायचं आपल्याला, तर काय घेऊ आपण, साईड घेऊ. ए बी अपॉन ए एम इक्वल टू बी सी अपॉन एम पी इक्वल टू सी ए अपॉन पी ए. सी ए अपॉन पी ए. तर काय करू आपण, पहिली पेअर न घेता फक्त आपण काय करू, इफ टू ट्रँगल्स आर थिम सिमिलर देन करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन म्हणल्यानंतर बी सी अपॉन एम पी, बी सी अपॉन एम पी ही दुसरी पेअर, पुन्हा सी ए अपॉन पी ए आणि ही तिसरी पेअर. हेच प्रूव्ह करायचं बघा, बी सी अपॉन एम पी इक्वल टू सी ए अपॉन पी ए, बी सी अपॉन एम पी इक्वल टू सी ए अपॉन पी ए. ह्याला रिजन सी एस एस टी म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ, हे साईड्स आहे बरं का, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. म्हणजे दोन ट्रँगल सिमिलर आहेत म्हणून त्याच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा असतं, इक्वल. म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन. आणि हे एक प्रूव्ह करायचं म्हणून ह्याला एक छानशी पेटी, आणि हे पण प्रूव्ह करायचं आहे म्हणून ह्याला एक छानशी पेटी. ह्या काय, हे फर्स्ट प्रूफ, हे सेकंड, फर्स्ट सेकंड, आणि हेन्स प्रूफ. हे प्रूव्ह झाले. ओके, हे मार्किंग करा बरं का. ईच 90 डिग्री हे कॉमन अँगलचे, ए ए ए ए अँगल अँगल या ट्रँगलमध्ये आणि ए ए अँगल अँगल या ट्रँगलमध्ये. आणि म्हणून दोन ट्रँगल सिमिलर बाय ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन. चला हे छानपैकी लिहून घ्या. चला नंबर 2, दुसरे एक्झाम्पल. ई इज अ पॉइंट E is a point on the side AD produced of a parallelogram ABCD and BE intersects CD at F. Full stop. Show that triangle ABE similar to triangle CFB. प्रूफ पाहता का फक्त? चला हा पॅरलेलोग्राम ABCD काढू. हा पॅरलेलोग्राम थोडासा झुकता असते बघा पॅरलेलोग्रामचं. हे A B C
डी. हा पॅरलेलोग्राम ABCD. पुन्हा इज अ पॉईंट ऑन द साईड AD प्रोड्युस्ड. AD प्रोड्युस्ड म्हणजे ADला वाढवला. हे पहा, हे AD वाढवला आणि त्याच्यावर कुठंतरी E आहे म्हणे इथं. ADला वाढवलं, त्याच्यावर E आहे असं म्हणलं बघा. इज अ पॉईंट ऑन द साईड AD प्रोड्युस्ड ऑफ पॅरलेलोग्राम ABCD अँड BE इंटरसेक्ट CD. तेव्हा हे BE म्हणजे ईत आहे, बीत आहे, यातून एक सेगमेंट काढला BE. हा सेगमेंट BE इंटरसेक्ट CD ॲट F. तर हा जो BE आहे या CDला Fमध्ये इंटरसेक्ट होते म्हणजे इथं. देन शो दॅट ट्रँगल ABE कुठं आहे बघा. ABE मोठा ट्रँगल अँड CFB हा छोटा ट्रँगल. तर हा मोठा ट्रँगल आणि हा छोटा ट्रँगल म्हणजे CFB, हे दोघं सिमिलर आहेत हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. कसे आहेत? सिमिलर. चला बघा, खूप सिंपल आहे. मोठ्या ट्रँगलचा अँगल ए, हे मोठ्या ट्रँगलचा हा अँगल ए आणि छोट्या ट्रँगलचा अँगल सी इक्वल आहेत का बघा हे दोघं. हो, कारण ABCD हा काय आहे? पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल कसे असतात? इक्वल. म्हणून मोठ्या ट्रँगलचा अँगल ए आणि ह्या छोट्या ट्रँगलचा अँगल सी हे दोघं इक्वल आहेत बघा. त्याच्यानंतर मोठ्या ट्रँगलचा हा अँगल, ह्याचं नाव काय आहे? ABE हा मोठ्या ट्रँगलचा, आणि छोट्या ट्रँगलचा CFB हे दोघं इक्वल आहेत का बघा. हो, का बरं? DC आणि AB कसे आहेत? पॅरलल. आणि ह्या दोन पॅरलल लाईनच्यामधून जाणारी ही कोण आहे? ट्रान्सव्हर्सल. आणि हे अल्टरनेट अँगल कसे असतात? इक्वल. आपल्याला माहीत आहे, इफ टू लाईन्स आर पॅरलल देन अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. आणि बघा बरं, हे पहा, मोठ्या ट्रँगलमध्ये AA आणि ह्या छोट्या ट्रँगलमध्ये AA, आणि ए सिमिलॅरिटी क्रायटेरियनच्या नुसार दोन ट्रँगल काय होते? सिमिलर. तर ही मार्किंग करून घेऊया. हे दोघं इक्वल, कारण ह्याला कारण काय? अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम. आणि हे दोन अँगल इक्वल, ह्याला रिजन काय? अल्टरनेट अँगल्स. आणि दोन ट्रँगलमध्ये कोणती क्रायटेरियन होते? ए. आता मोठ्या ट्रँगलचं नाव आपण असं घेऊ, गोल क्रॉस तिसरा ABE, गोल नंबर 1, क्रॉस नंबर 2, आणि हा तिसरा ABE ह्या मोठ्या ट्रँगलचं नाव. तर त्याचंसुद्धा छोट्याचंसुद्धा त्याचप्रमाणे घ्यावं लागते बघा. गोल क्रॉस तिसरा CFB. मग इन ट्रँगल ABE हा अँड ट्रँगल CFB. प्रूफ. इन ट्रँगल ABE अँड ट्रँगल CFB हे मार्किंग करा बरं का. हे गोल आणि हे क्रॉसचे. तर हा मोठा ट्रँगल आणि हा छोटा ट्रँगलमध्ये हा अँगल आणि हा अँगल इक्वल. अँगल A इक्वल टू अँगल C. मोठ्या ट्रँगलचा या ट्रँगलचा अँगल A इक्वल टू या ट्रँगलचा अँगल C. ह्याला रिजन अपोजिट angles of parallelogram, opposite angles of parallelogram, हे दोघं इक्वल. पुन्हा हा अँगल आणि हा अँगल इक्वल. तर मोठ्या ट्रँगलचा हा, ह्याचं नाव काय आहे बघा बरं? ABE मोठ्या ट्रँगलचा, आणि ह्या छोट्या ट्रँगलचा CFB. या मोठ्या ट्रँगलचा ABE इक्वल टू छोट्या ट्रँगलचा अँगल CFB, आणि ह्याला रिजन अल्टरनेट अँगल्स. अँड सो हे अँगल्स आणि हे अँगल्स म्हणून AA सिमिलॅरिटी क्रायटेरियनच्या आधारे हे दोन ट्रँगल काय होतात? सिमिलर. सो ट्रँगल ABE सिमिलर टू ट्रँगल CFB, आणि हे AA सिमिलॅरिटी क्रायटेरियन. आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा. शो दॅट AB सिमिलर टू ट्रँगल CFB, AB सिमिलर टू ट्रँगल CFB, hence proof.
ह्याची फिगर आपणच काढली बरं का. चला नंबर 3. चला नंबर 3. 1 2 3 हे परपेंडिक्युलर आणि हे परपेंडिक्युलर. ABC ABC E आणि D आणि मध्ये नाव आहे P बरं का. मध्ये नाव काय आहे P. चला इन फिगर अल्टिट्यूड्स AD हे पाहे AD ही हाईट आहे बघा. अल्टिट्यूड आहे परपेंडिक्युलरमध्ये त्याला म्हणून इथं 90 डिग्री आहे बघा. अल्टिट्यूड AD अँड C of triangle ABC intersect each other at point P. Show that number 1 triangle AEP similar to triangle CDP. Number 2 triangle ABD similar to triangle CBE. Number 3 triangle AEP similar to triangle ADB. Number 4 triangle PDC similar to triangle BEC. Similar to triangle BEC. 1 2 3 4 ही पहिली ट्रँगलची पेयर, ही दुसरी ट्रँगलची पेयर, तिसरी ट्रँगलची पेयर आणि चौथी ट्रँगलची पेयर. या 4 पेयर सिमिलर प्रूव्ह करायचे बघा. हे सगळे एक्झाम्पल पहिल्यांदा लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. चला झालं. आता काय करू, नंबर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 तर हे 4 वेळेस प्रूव्ह करायचे म्हणून ही फिगर आपण 4 वेळेस काढू. प्रूफ नंबर 1 ही फिगर आपल्याला 4 वेळेस काढायची बरं का. 1 2 3 अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर, अल्टिट्यूड म्हणजे हा परपेंडिक्युलर. ABC हा ABC मध्ये P D आणि E. चला हे 2 ट्रँगलचा विचार करू. कोणते कोणते AEP आणि CDP. AEP म्हणजे हा छोटा, AEP म्हणजे हा मधला छोटा आणि PDC म्हणजे हा CDP म्हणजे हा छोटा. हे 2 छोटे छोटे भाग. आता ह्याच्यामध्ये हा अँगल किती आहे 90, हा अँगल किती आहे 90. म्हणजे खालच्या ट्रँगलमध्ये AEP मध्ये हा 90 आणि CDP मध्ये सुद्धा हा अँगल 90 आणि पुन्हा हे कसले अँगल आहेत बघा बरं, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि कोणतं क्रायटेरियन होते बघा बरं,
अँगल अँगल म्हणजे ए ए आणि ह्याच्यात सुद्धा ए सिमिलरिटी क्रायटेरियन होतं. मग आपण या दोन ट्रँगलमध्ये जाऊया. इन ट्रँगल AEP अँड ट्रँगल CDP. या दोन ट्रँगलमध्ये पहिल्यांदा हे घेऊया. अँगल AEP इक्वल टू अँगल CDP. हे दोघं अँगल AEP इक्वल टू अँगल CDP ईच 90 डिग्री. पुन्हा हे व्हर्टिकली अपोजिट अँगल घेऊ. APE हा आणि CPD हा. अँगल APE इक्वल टू अँगल CPD आणि VOA अँड सो AA सिमिलरिटी क्रायटेरियनच्या नुसार दोन ट्रँगल काय होते सिमिलर. सो ट्रँगल AEP सिमिलर टू ट्रँगल CDP. AA सिमिलरिटी क्रायटेरियन आणि हेन्स पहिलं प्रूफ झालं बघा. दोन ट्रँगल सिमिलर बाय AA सिमिलरिटी क्रायटेरियन. आता तसंच दुसरं तुम्ही करा बघा काय येते का. पुन्हा ह्याच्यासाठी ती फिगर काढा बरं का. नंबर 2 फिगर 4 वेळेस काढायचे बघा. A1 2 परपेंडिक्युलर, हा पण परपेंडिक्युलर, हा A, हा B, हा C, इथं D, इथं E आणि इथं P. ABD कुठं आहे आणि CB कुठं आहे बघा. ट्रँगल ABD हा ट्रँगल याच्यातला हा अँगल किती आहे 90 डिग्री. आणि दुसरा ट्रँगल कोणता CBE हे पहा. आणि ह्याच्यातला हा अँगल किती आहे 90 डिग्री. बघा बरे पहा. ABD हा याच्यातला हा अँगल 90 डिग्री. CEB हा याच्यातला हा अँगल 90 डिग्री. आणि ABD मध्ये अँगल B आणि CDE मध्ये CB मध्ये हा अँगल कॉमन अँगल आहे ना हा. मग ABD या ट्रँगलमध्ये कॉमन अँगल 90 डिग्री म्हणजे AA. ABD या ट्रँगलमध्ये कॉमन अँगल 90 डिग्री म्हणजे AA. आणि CEB मध्ये कॉमन अँगल 90 डिग्री म्हणजे AA. आणि म्हणून दोन ट्रँगल काय होतात A सिमिलरिटी क्रायटेरियन नुसार काय होतात सिमिलर. मग इन ट्रँगल ABD हे प्रूफ नंबर 2 आहे बरं का. इन ट्रँगल ABD अँड ट्रँगल CBE. ABD मध्ये अँगल B आणि CBE मध्ये अँगल B आहे बघा. तर ह्याच्यातला अँगल B ह्याच्यातला अँगल B. अँगल B इक्वल टू अँगल B आणि ह्याला रिजन कॉमन अँगल. पुन्हा याच्यातला 90 डिग्री कोणता आहे बघा. ADB हा या ट्रँगलमधला ADB हा 90 डिग्री आहे म्हणून हा अँगल ADB. आणि या ट्रँगलमधला CEB हा 90 डिग्री आहे बघा अँगल CEB. आणि हे D जवळचा 90 डिग्री आणि हा E जवळचा 90 डिग्री. याला रिजन ईच 90 डिग्री. अँड सो दोन ट्रँगल सिमिलर. सो ट्रँगल ABD सिमिलर ट्रँगल CBE आणि ह्याला रिजन AA सिमिलरिटी क्रायटेरियन आणि हेन्स सेकंड पण प्रूफ. हे बघा हे दुसरं पण प्रूफ. तिसरं आणि चौथं पुन्हा हेच फिगर काढा आणि त्याला ट्राय करा बघा. हे बघा इथं दिसलं पाहिजे बरं का. हे AA हे AA इथं AA आणि हा A. नंबर 3 हीच फिगर राहू द्या. फक्त मार्किंग काढून टाकू आपण. हे 90 डिग्री अल्टिट्यूडची मार्किंग आहे बरं का. हे 90 डिग्री हे नंबर 3. चला AEP आणि ADB कुठे आहेत बघा बरं. AEP आणि ADB. AEP म्हणजे हा छोटा
आणि ADB म्हणजे हा मोठा. तर आता एक छोटा घ्यायचा आहे AEP हा छोटा आणि ADB म्हणजे मोठा. AEP छोटा आणि ADB मोठा. तर AEP छोट्यामध्ये आणि ADB मोठ्यामध्ये हा अँगल कॉमन अँगल आहे ना. कारण हा अँगल छोट्यामध्ये पण आहे आणि हाच अँगल या मोठ्यामध्ये पण आहे. मग इन ट्रँगल AEP अँड ट्रँगल ADB हा छोटा ट्रँगल आणि हा मोठा ट्रँगल. तर या दोघांमध्ये अँगल ए कॉमन आहे बघा. अँगल ए इक्वल टू अँगल ए. ह्याला रिझन ईच 90 डिग्री. त्याच्यानंतर छोटा ट्रँगलमधला हा 90 डिग्री, ह्याचं नाव काय आहे AEP. ह्या ट्रँगलमधला AEP हा 90 डिग्री इक्वल टू मोठ्या ट्रँगलमधला हा 90 डिग्री आहे ना ADB, अँगल ADB. ह्याला रिझन इथं ईच 90 डिग्रीला बरं का आपण कॉमन अँगल आहे इथं, कॉमन अँगल. आणि इथं ईच 90 डिग्री म्हणजे हे दोघंही 90 डिग्री आहेत. अँड सो AA सिमिलरिटी क्रायटेरियनच्या आधारे ट्रँगल AEP सिमिलर टू ट्रँगल ADB आणि हे AA सिमिलरिटी क्रायटेरियन. आणि हेन्स थर्ड पण प्रूफ. चला हे लिहून घेता का? चला नंबर 4. आता हे पुन्हा चौथ्या वेळेस फिगर काढा बरं का. तर हे अल्टिट्यूड आहे म्हणजे इथं पण 90 आहे आणि इथं पण 90 अलीकडे पण, आणि हे पण 90 हे पण 90. फक्त कॉमन अँगलचं काढून टाकू. ही चौथ्यासाठी फिगर, फोर्थसाठी. चला PDC कुठं आहे बघा आणि BEC कुठं आहे बघा. PDC म्हणजे छोटा, हा छोटा ट्रँगल. आणि दुसरा कोणता आहे BEC म्हणजे हा मोठा. तर हा छोटा PDC हा छोटा आणि BEC म्हणजे हा मोठा. तर हा छोटा आणि मोठामध्ये हा कॉमन अँगल दिसायला ना, अँगल C. आणि ह्या छोट्यामधला हा 90 डिग्री आणि या मोठ्यामधला हा 90 डिग्री, ईच ऑफ 90 डिग्री. आणि बघा बरे पहा, या ट्रँगलमध्ये छोट्यामध्ये कॉमन अँगल 90 डिग्री म्हणजे AA आणि ह्या मोठ्यामध्ये कॉमन अँगल 90 डिग्री A. म्हणजे पुन्हा AA सिमिलरिटी क्रायटेरियनच्या आधारे दोन छोटा आणि मोठा ट्रँगल काय होते सिमिलर. मग चला इन ट्रँगल PDC छोटा, इन ट्रँगल PDC अँड हा PDC अँड ट्रँगल BEC. हा छोटा आणि हा मोठा. तर या दोघांमध्ये कॉमन अँगल C दिसायला बघा. हा C, अँगल C कॉन्ग्रुएंट इक्वल टू अँगल C. ह्याला रिझन कॉमन अँगल. पुन्हा नंतर छोट्यामधला हा 90 डिग्री म्हणजे PDC, अँगल PDC इक्वल टू आणि मोठ्यामधला BEC हा 90 डिग्री, BEC म्हणजे हा 90 डिग्री हा 90 डिग्री आहे म्हणजे हे दोघं इक्वल होते. आणि ह्याला रिझन ईच 90 डिग्री. अँड सो हे अँगल म्हणजे AA सिमिलरिटी क्रायटेरियन. सो ट्रँगल PDC सिमिलर टू ट्रँगल BEC हे AA सिमिलॅरिटी क्रायटेरियन. आणि हे थर्ड सुद्धा एक प्रूफ आणि हे फोर्थ सुद्धा आणि सगळेच प्रूव्ह झाले म्हणून ह्याच्या खाली हेन्स प्रूफ. ओके.
एकदा नीट अभ्यास करायचा म्हणजे तुम्हाला आपोआप लक्षात येईल सगळं. चला बस आज एवढंच.